नमस्कार. मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये खूपच छान असा ट्विस्ट आपल्या सर्वांच्या भेटीला येणार आहे. तो म्हणजे सावी बरी होणार आहे. त्याचबरोबर सिंधू सर्वांच्या समोर एक सत्य आणणार आहे, ते म्हणजे विनू हाच आपला अंकुर आहे. हे सत्य सर्वांच्या समोर सिंधू आणणार आहे. त्यावेळेस मधूची वाट लागणार आहे आणि जेव्हा सावी बरी होणार तेव्हा सावी सगळ्यांना सांगणार आहे की या सगळ्यामागे कोण आहे. त्याचबरोबर घरी आयुष येणार आहे. आयुष आणि अन्वी दोघं आलेले आहेत आणि आयुष आणि अन्वी हे सगळ्यांच्या समोर आणणार आहेत की सावीला किडनॅप करणारी व्यक्ती ही दुसरी तिसरी कोणी नसून शकुंतला आणि मधू आहे. त्या क्षणी सर्व पुरावे घेत राघव हा इकडे मधूला जेलमध्ये टाकणार आहे आणि सिंधूचं चौकोनी कुटुंब पुन्हा एकत्र येणार आहे. फायनली इतक्या दिवसानंतर सिंधू, राघव, विनू म्हणजेच अंकुर आणि सावी एकत्र आलेले आपल्याला पाहायला मिळणार आहेत. हे सगळं सिंधू कसं करणार ते पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर इकडे मधुने आता सावीच्या रूममध्ये आलेली असते. सिंधू खरं तर सावीची काळजी घेत असते, सावीला सांभाळत असते, सावीला काय हवं नको ते सर्व पाहत असते आणि सिंधू सावीची काळजी घेत असते. तर तिथे मधू येते आणि मधू सिंधूला म्हणते की काय माहिती कोणाचे कधी डोळे बंद होतील, काही सांगता येत नाही, असं ती मधूला बोलत असते. काय माहिती सावी पुन्हा जर इकडे मधू सिंधूला म्हणते सावी पुन्हा जर शुद्धीवर आलीच नाही तर. तेव्हा मात्र सिंधूला खूप राग येतो आणि सिंधू म्हणते की कोणाचे डोळे कसे बंद करायचे आणि कोणाला काय करायचं हे मला चांगलंच माहिती आहे. कोणाचे डोळे कुठे बंद करायचे आणि ते कधीच उघडणार नाही याचं काय करावं लागेल याची तू कल्पनाही करू शकत नाही. या भाषेमध्ये सिंधू इकडे मधूचा चांगलाच बँड वाजवते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की सिंधूने ठरवलेलं असतं काहीही झालं तरी आता मला सावीला बरं करायचंच आहे आणि मी सावीला बरं करणारच आहे. हे सगळं सिंधूने ठरवलेलं असतं आणि त्यासाठी सिंधू खूप प्रयत्न करत असते आणि त्यासाठी तिने तिचं जे नॉलेज आहे ते सगळं वापरलेलं असतं. त्याचबरोबर तिच्या ओळखीचे जे डॉक्टर्स आहेत त्यांची भेट घेतलेली असते आणि सगळ्यांच्या सल्ल्याने ती आपल्या सावीवरती उपचार करत असते. बाप्पाचं आगमन घरी झालेलं असतं आणि काहीही झालं तरी सिंधूला सर्वांच्या समोर आता हे प्रूव्ह करायचं असतं की ती सिंधू आहे, कारण वारंवार तिला त्याच गोष्टींचा त्रास होत आहे. प्रत्येक वेळेस तिला सारखं प्रूव्ह करावं लागत आहे, स्वतःला सांगावं लागत आहे की ती सिंधू आहे, कारण मधूने तेवढा गोंधळ घालून ठेवलेला असतो. तर इकडे सिंधू आता म्हणते की शकुंतलाने स्वतःच्या तोंडून तिच्या गुन्ह्याची कबुली दिली पाहिजे. त्यासाठी सिंधूने ठरवलेलं आहे की पिंकीची मदत घ्यायची आणि पिंकीची मदत घेण्यासाठी सिंधूने पिंकीला सांगितलेलं आहे की त्या शकुंतलाच्या नाड्या कशा आवळायच्या याचा विचार तू कर, कारण शकुंतलाने जो गुन्हा केलेला आहे त्या गुन्ह्याची शिक्षा ही शकुंतलाला झालीच पाहिजे असं सिंधूने पिंकीला सांगितलेलं असतं. कारण आता निवडणुका समोर येणार आहेत आणि काहीही झालं तरी आपल्याला त्या शकुंतलाकडून ही गोष्ट वधवून घेणं खूप सोपं जाणार आहे. त्यामुळं तुला हे करावं लागेल. पिंकी म्हणते काय हे बेस्टी, तुझ्यासाठी मी काही करायला तयार आहे, टेन्शन घेऊ नकोस तू, मी आहे ना, अजिबात काळजी करायची गरज नाही. या भाषेमध्येच इकडे पिंकीने सिंधूला सांगितलेलं असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे सिंधूने आता इकडे आपल्या सावीला शुद्धीवर आणण्यासाठी, तिच्यावर चांगले उपचार करता येण्यासाठी सर्व तयारी केलेली असते. ती सावीची खूप काळजी घेत असते, तिला छान सांभाळत असते, त्याचबरोबर तिला काय हवं नको ह्या सगळ्या गोष्टी पाहत असते. एकदा राजश्री रूममध्ये येते तेव्हा सिंधू ही सावीला ज्या पद्धतीने आईच्या मायेने सांभाळत आहे ही गोष्ट राजश्रीच्या लक्षात येते आणि त्याचवेळी राजश्री म्हणते म्हणजे आता माझी खात्री पटलेली आहे की तू माझी सिंधू आहे, कारण मला मधूने कितीही भडकवलं असलं तरी मला माहिती आहे की तू माझी सिंधू आहे आणि तूच हे सगळं करू शकते. हे सगळं राजश्री बोलत असते. त्यानंतर राजश्री इकडे सिंधूला मिठीत घेते तेव्हा सिंधू म्हणते मी तुम्हाला प्रॉमिस केलं होतं ना की मी आपल्या सावीला परत आणणार आणि लग्नाच्या दिवशी परत आणणार. मी आणलं ना. तेव्हा मी इकडे सिंधूला राजश्री म्हणू लागते की हो, तू मला दिलेलं प्रॉमिस तर पूर्ण केलंस आणि आपल्या सावीला घरीही घेऊन आलीस. खरंच मला तुझ्याबद्दल अभिमान वाटतो, पण तू हे सगळं का केलेलं आहे? सावीला तूच किडनॅप केलं होतं ना.
तेव्हा सिंधू म्हणू लागते की तुम्हाला असं वाटतं का आई, मी सावीला किडनॅप केलं असेल आणि मी सावीला का किडनॅप करेल हे सांगा ना मला. तेव्हा राजश्री विचार करू लागते. राजश्री म्हणते की सिंधू म्हणते त्यातही तथ्य आहे, कारण सिंधू स्वतःहून आपल्या लेकराला का किडनॅप करेल हा प्रश्न तिला बरोबर पडलेला असतो. आणि त्याच वेळी आपल्याला पाहायला मिळतं की राजश्रीला आता खात्री पडते की सिंधू ही तिची सिंधू आहे आणि जी आजपर्यंत आत्ता सर्वांच्या समोर आलेली नव्हती आणि ती सिंधू आत्ता समोर येत आहे. त्यामुळं राजश्री म्हणते की मला माफ कर, माझ्याकडून चुकलं, मी तुला ओळखण्यात चूक केली. सिंधू म्हणते तसं काही नाही आहे, कारण गैरसमज होऊ शकतो हे मला माहिती आहे, कारण ज्या गोष्टी जी परिस्थिती समोर आलेली होती त्यामुळं सगळं झालेलं आहे. मधुताईंनी तुम्हाला काहीही भरवलेलं आहे. मी लवकरच तुम्हाला सर्वांना आणखी एक आनंदाची बातमी देणार आहे आणि त्याचबरोबर लवकरच आपल्या सावीलाही मी पूर्णपणे बरं करणार आहे, असा शब्द सिंधूने राजश्रीला दिलेला असतो. आणि राजश्री पण आता सिंधूशी व्यवस्थित वागत असते. त्यामुळं सिंधूला सावीच्या रूममध्ये कधीही जाता येत असतं, आपल्या लेकराला भेटता येत असतं. आणि त्याचबरोबर आपल्याला हे पाहायला मिळतं की आता बाप्पाचं आगमन हे रत्नापारखेंच्या घरी झालेलं आहे. त्यावेळेस तो पूजेचा मान, सिंधू ही त्या घरची मोठी सून आहे, त्यामुळं रत्नाकर म्हणतो की हा जो पूजेचा मान आहे तो फक्त आणि फक्त सिंधूलाच मिळणार आहे. काही झालं तरी सिंधूनेच ही पूजा करायची आहे, असं रत्नाकर सर्वांच्या समोर सांगून टाकतो. तेव्हा मात्र मधूला खूप राग आलेला असतो, कारण मधूला ही पूजा करायची असते म्हणून तिनं हे सर्व चालू केलेलं असतं. परंतु रत्नाकरने सांगितल्यामुळं आता कोणी काहीच बोलू शकत नाही आणि सगळ्यांच्या समोर आता तिथे मधूच्या शिट्ट्या वाजतात. मधूला कळायचं बंद झालेलं असतं. मधूला असं वाटत असतं की काहीही झालं तरी आता जे काही घडत आहे ना, त्यामुळं इकडे मधूला जरी वाटत असलं तरी सिंधू मात्र आता तिचा हक्क मागण्यासाठी जराही ती कचरत नाही. सगळ्यांच्या समोर तिचा हक्क ती स्वतः मिळवून घेत असते. सगळ्यांना सांगत असते की ती कोण आहे आणि ती काय करू शकते. आजपर्यंत सिंधू फक्त समजून घेऊन राहिलेली होती, पण आता नाही. आता सिंधू अजिबात समजून घेऊन राहत नाही. तिच्या हक्कासाठी सिंधू लढत असते आणि या सगळ्यामुळंच इकडे सिंधू आता इतकी कणखर झालेली असते, वाघीण झालेली असते. आपल्या लेकरांना वाचवण्यासाठी तिने अगदी वाघीण बनलेली असते. आपल्या लेकरांसाठी ती हे सर्व करत असते. आणि मग सिंधूला लगेचच इकडे मधू सांगू लागते, जर तुला पूजेचा मान घ्यायचा असेल तर तुला मोदकही बनवावे लागतील. सगळ्यांना असं वाटतं की सिंधूला उकडीचे मोदक बनवताच येणार नाहीत, पण सिंधू मात्र उकडीचे मोदक बनवते आणि सगळ्यांना दाखवून देते की ती उकडीचे मोदक कशा पद्धतीने बनवू शकते. आणि सगळ्यांना धक्का बसतो. सिंधूने उकडीचे मोदक तर बनवलेले असतात आणि मधू मात्र पाहतच राहते. आणि फायनली सिंधूने तिचा मान मिळवलेला असतो आणि मधू मात्र तोंडावर पडलेली असते. सिंधूने दाखवून दिलेलं असतं की ती काय करू शकते आणि मधूला धक्का बसलेला असतो. इकडे राघव मात्र सिंधूवर फारच इम्प्रेस झालेला असतो, कारण राघवच्या साथीने सिंधूने हे सगळं केलेलं असतं. राघवने सगळ्या गोष्टी इकडे राघवला सगळ्या गोष्टी माहिती असतात. सिंधूने सगळं काही राघवला सांगितलेलं असतं, कारण मधूने काय केलेलं आहे हे सगळं मधूचं जे कारस्थान आहे ते सिंधूने राघवला सांगितलेलं असतं. आणि आज एक बाप म्हणून राघव पण सिंधूच्या बरोबर असतो, कारण आपल्या मुलांना वाचवण्यासाठी हे करणं खूपच गरजेचं आहे. आणि त्यासाठी राघव आणि सिंधू एकमेकांची साथ देत असतात. सिंधू जे काही करत आहे त्यामुळं राघव तिच्याबरोबर आहे आणि त्यामुळं सिंधूला या सर्व गोष्टी करणं खूपच सोपं जात असतं. त्याचबरोबर सिंधूने आपल्या मुलांसाठी वाघीण बनून जे पाऊल उचललेलं आहे त्यामुळं सिंधूला थोडा त्रास तर होत असतो, परंतु रत्नाकर त्याचबरोबर राजश्री दोघंही सिंधूच्या बरोबर असतात. त्यामुळं सिंधू मात्र खुशच झालेली असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की आता बाप्पाच्या प्रसादाची तयारी सिंधूने केलेली असते. सर्व गोष्टी केलेल्या असतात आणि त्याचबरोबर इकडे सर्वांच्या समोर सिंधूने हेही दाखवून दिलेलं असतं की ती काय करू शकते. तिने बाप्पासाठी नैवेद्य बनवलेला आहे आणि बाप्पाच्या पूजेचा मान घेतलेला आहे आणि बाप्पाची पूजा होते. आणि त्या क्षणी सिंधू सगळ्यांना सांगते की तुम्हाला मला एक सत्य सांगायचं आहे. ते असं आहे की आपला जो विनू आहे ना तोच आपला अंकुर आहे. जेव्हा सिंधू हे सर्वांना सांगते तेव्हा रत्नबारकी कुटुंबामध्ये एक खूपच मोठा धक्का बसलेला असतो, कारण सिंधूने जे सांगितलेलं आहे ते ऐकल्यानंतर रुक्मिणी म्हणते, काय बोलतेस तू हे पोरी, चोरटी आहेस ना तू एकदम.
त्यावेळेस सिंधू म्हणते, जे सत्य आहे ते मी सांगत आहे आणि आज मी तुम्हाला सर्वांना सांगत आहे, कारण मी त्याबद्दलचे सगळे पुरावे मिळवलेले आहेत. आणि ही गोष्ट तुम्हाला खोटं वाटत असेल तर मधुताईंनाही माहिती आहे, त्यांनाही तुम्ही विचारू शकता. हे जेव्हा सिंधू बोलते तेव्हा रत्नाकर त्याचबरोबर राजश्री, रुक्मिणी यांना खूप मोठा धक्का बसतो. आणि राघवने तर इकडे पोलीस आणलेले असतात, आयुष तिथं आलेला असतो, कारण ऑलरेडी शकुंतलाने तिथे जेलमध्ये जाऊन स्वतःला सरेंडर केलेलं असतं आणि सांगितलेलं असतं, म्हणजे तिने माफीचा साक्षीदार झालेली असते. सर्वांना सांगितलेलं असतं की हे सगळं मधुराणी रत्नपारखी येणं केलेलं आहे, या सगळ्याला ती जबाबदार आहे, त्या मुलीला किडनॅप केलेलं तिनं आहे, आम्हाला फक्त तिनं त्या मदतीसाठी वापरलेलं होतं, हे सगळं तिने सांगितलेलं असतं. आणि त्याचवेळी राघव तिथे लेडी कॉन्स्टेबलला घेऊन आलेला असतो आणि मधूच्या हातामध्ये बेड्या घातलेल्या असतात. आणि मधू सांगते की सिंधू, मी तुला सोडणार नाही, तू माझ्या राघवला माझ्यापासून खेचलेला आहे. सिंधू म्हणते, जाण्याआधी एक गोष्ट सांग की विनू कोण आहे. आणि मग मधू सांगते की हो, विनू हाच अंकुर आहे, हे मला आधीपासून माहिती होतं. आणि आता सगळ्यांचा विश्वास बसतो आणि मग पोलीस हे आता मधूला घेऊन जातात. आणि त्याचबरोबर राघव म्हणतो की आज फायनली सावी ही शुद्धीवर आलेली असते. सावी ही सांगते की मला मधू काकूनेच किडनॅप करून ठेवलेलं होतं, तिनेच मला एका बाईकडे दिलेलं होतं, कारण जेव्हा त्या बाईकडे मला दिलं तेव्हा मला काहीच आठवत नाही आहे, तेव्हापासून मी बेशुद्ध होते. आणि जेव्हा सावीने हे सगळ्यांना सांगितलेलं असतं तेव्हा मात्र सगळ्यांना धक्का बसतो. आणि इकडे रुक्मिणी आणि राजश्री ह्या दोघी तर मधूचं तिथे थोबाडच फोडतात, तिला दाखवून देतात की ती काय आहे आणि तिची वाट कशी लागू शकते, हेही या सगळ्याजणी तिला दाखवून देतात. आणि पोलीस मधूला फरफटत घेऊन जातात. फायनली सिंधूने तिचं कुटुंब एकत्र आणलेलं आहे आणि सगळ्यांना आनंदाचा धक्का दिलेला आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.